नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही 4 ते 5 दिवसानंतर तुमच्यासाठी पुन्हा घेऊन आलो आहे नवीन रेसिपी, इडली सांबर. साध्या आणि सोप्या पद्धतीने खास टिप्ससहित खूप स्वादिष्ट अशी इडली आणि सांबर तयार होईल. अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रथम आपल्याला डाळ आणि तांदूळ दोघं भिजत टाकायचे आहेत. हा तांदूळ आम्ही इडलीसाठी लागणारच तांदूळ घेतलेला आहे. 3 वाटी तांदूळ घेतोय आम्ही. आपण जर 3 वाटी तांदूळ घेतलं तर त्याच्या निम्मी आपल्याला डाळ घ्यावी लागेल, म्हणजे 1.5 वाटी एवढी डाळ घ्यायची आहे. आपण इडली बनवताना जर तांदूळच्या निम्मी डाळ घेतली तर ती इडली खायला खूप चविष्ट आणि मौसूत होते. त्यामुळे आपल्याला निम्मी डाळ घ्यायची आहे. बघा, डाळ आणि तांदूळ दोघं काढून झालेले आहेत. आता यांना आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. जेवढे आपले तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवू तेवढीच आपली इडली ही दिसायला पांढरी शुभ्र होते. बघा, आम्ही काळ्या सालीची डाळ न वापरता आम्ही पांढरीच डाळ वापरलेली आहे. तुम्ही काळीही वापरू शकतात, पण त्याची साल काढताना खूप त्रास होतो, त्यामुळे आम्ही पांढरीच डाळ घेतली. आता आपण 5 ते 6 तासांसाठी आपण डाळ आणि तांदूळ भिजत घातलेलं होतं. त्यानंतर आम्ही 1 वाटी एवढं पोहे देखील भिजवून घेतलेलं आहे. कधीही इडली बनवताना जर त्यात 1 वाटी एवढं पोहे भिजवून त्याला डाळ आणि तांदूळसोबत मिक्सरमधून दळून घेतलं तर आपली इडली ही खूपच मऊ आणि पांढरी शुभ्र होते. आपण तांदळाचं पूर्ण पाणी निथळून घेतलं आणि त्या तांदळांना आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत. तांदूळ वाटून झाले की आपण डाळ वाटून घेऊ आणि डाळ वाटून झाल्यानंतर आपण जे 1 वाटी पोहे भिजवलेलं आहे त्याला देखील वाटून घेऊया. छान वाटून घ्यायचे आहेत. बघा, एकदमच जास्त बारीक पेस्ट न करता थोडी नॉर्मल जाड राहू दिलेली आहे आम्ही. पद्धतीने आपण जराही पाणी न घालता आपले तांदूळ वाटून घेतलेले आहेत. आता आपण त्यांना छान एकजीव करून घ्या. बघा, किती छान असं मिश्रण आपलं तयार आहे. आता आपण आपली जी डाळ भिजवलेली होती तिलाही मिक्सरच्या भांड्यातनं छान बारीक करून घेऊया. बघा, आता डाळ ही मस्त वाटून झालेली आहे. आता आपण तांदूळ, जे वाटलेले तांदूळ होते आपले, त्यातच आपण डाळ टाकून देणार आहोत. आणि आता राहिलं आपलं पोहेला देखील आपण मिक्सरच्या भांड्यातनं छान बारीक करून घेऊया. पोहे भिजवलेलं होतं त्यामुळे बारीक व्हायला जराही वेळ लागत नाही, लगेचच बारीक होतात आणि छान अशी पेस्ट तयार होते. पण थोडे मेथीचे दाणे देखील भिजवून, जेव्हा आपण डाळ आणि तांदूळ भिजवलं तेव्हा आपण मेथीचे दाणे देखील ठेवले तर आणखीन आपली इडली ही स्वादिष्ट होते. बघा, पोहे देखील दळून झालेलं आहे. आता आपण पोहे पण त्याच मिश्रणात काढून घेऊया आणि आपलं मिश्रण छान एकजीव करून रात्रभरासाठी फर्मंट होण्यासाठी ठेवून देऊया. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फर्मंट लवकर होतं, पण जर तुम्ही पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात इडली बनवत असाल तर तुम्हाला 6 ते 7 तासांपेक्षा थोडं जास्त वेळ हे मिश्रण राहू द्यावं लागेल, तेव्हा ते फर्मंट होईल. आणि जिथे गरम जागेवर आपण जर का हे मिश्रण तयार करून ठेवलं तर ते पटकन फर्मंट होतं. आता आपण 5-6 तासांसाठी आम्ही रात्रभरासाठी हे मिश्रण ठेवलेलं होतं. बघा, किती छान असं फर्मंट झालेलं आहे. बघा, असं आपलं पीठ फुललेलं पाहिजे, जेणेकरून आपली इडली ही छान आंबट अशी लागेल. बघा, मस्त असं फर्मंट झालेलं आहे. पण दुसऱ्या पातेलीमध्ये ते मिश्रण घेतलेलं आहे. त्यानंतर त्यात आपण थोडा सोडा आणि चवीनुसार मीठ घालून ताक टाकून आपलं जे मिश्रण आहे त्याला छान एकजीव करून घेऊया. यात तुम्ही बेकिंग सोडा देखील घालू शकता, पण आम्ही जो आपला खाण्याचा सोडा असतो तोच घातलेला आहे. बघा, अशा पद्धतीने जर का आपल्याला घट्ट वाटलं मिश्रण तर आपण त्यात ताक घालायचं. जर आपण पाणी घातलं तरीही चालतं, पण ताक घातल्यामुळे आपली जी इडली असते ती मस्त आंबट अशी लागते. बघा, किती छान असं फुलून गेलेलं आहे आपलं मिश्रण. आता आपण इडली बनवण्यासाठी इडलीचं जे भांडं येतं त्यात गरम पाणी करायला ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर इडलीचा जो साचा असतो त्या प्लेटला थोडं तेल टाकून
ब्रशने फिरून घेऊया आणि मग आपण जे बॅटर तयार केलेलं आहे त्याला एका गोलाकार चमच्याच्या साहाय्याने आपल्या इडली पॅनमध्ये टाकूया. तेलही लावून झालं आहे. आता आपण चमच्याच्या साहाय्याने मस्त असं आपलं बॅटर पॅनमध्ये टाकूया. आपल्याला फक्त एवढंच बॅटर घालायचं आहे. आपण यापेक्षा जास्त बॅटर घातलं तर आपली इडली ही त्याच्या साच्यातनं बाहेर येते आणि आपल्या इडलीचा शेप बिघडतो. त्यामुळे आपण एवढंच बॅटर घालणार आहोत. आता इडली पॅनमध्ये मी आधीच पाणी उकळत घातलेलं होतं. पाणी छान उकळून झालेलं आहे. आता आपण इडली स्टँडला त्या पॅनमध्ये ठेवूया आणि वाफ आली की मग आपण आपल्या पॅनची लीड बंद करून घेऊया. वाफ आल्यानंतरच आपल्याला पॅनची लीड बंद करायची आहे. आणि आपली इडली होते तोवर आपण सांबारसाठी डाळ आणि भाज्या शिजवून घेऊया. सांबार बनवण्यासाठी आम्ही 2 बटाटे साल काढून छान बारीक तुकडे कापून घेतलेले आहेत. त्यानंतर 1 टमाटर आणि छोट्या आकाराची दुधी तिची पण साल काढूनच कापून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे. प्रथम आपल्याला रिकाम्या कुकरमध्ये कापून घेतलेला टमाटर, दुधी, त्यानंतर बटाटे टाकायचे आहेत. यात तुम्ही शेवगा, गाजर किंवा बीट देखील घालू शकतात. आमच्याकडे आवडत नाहीत त्यामुळे आम्ही फक्त दुधी आणि बटाटे घालूनच सांबारची डाळ शिजवून घेणार आहोत. त्यानंतर आपण जी स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे डाळ टाकून झाले की मस्त मिक्स करून घेऊया आणि त्यात थोडं पाणी घालूया. आपल्या भाज्या बुडतील आपल्याला एवढंच पाणी घालायचं आहे. जराही जास्त पाणी आपण त्यात घालायचं नाही आहे. बघा आपल्या भाज्या बुडल्या. मस्त मिक्स करून घेऊया. त्यानंतर 1 चमची सांबार मसाला घालूया. आपण भाज्या शिजवतानाच त्यात जर सांबार मसाला घातला तर आपल्या ज्या सांबार बनवतोय त्याला खूप छान चव येते. बघा मसाला टाकून झाला की त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. त्यानंतर थोडी हळद घालूया. यामुळे आपल्या सांबारला आधीच रंग येईल आणि चवीनुसार मीठ घालून मस्त एकजीव करून घेऊया. हे छान एकजीव झालं की मग आपण कुकरला 2 शिट्ट्या काढून घेऊया. म्हणजे आपली डाळ आणि भाज्या दोघं देखील छान शिजून होतील. कुकरच्या 2 शिट्ट्या काढून झाल्या बघा. त्यानंतर आपली भाज्या आणि ती डाळ किती छान शिजून झालेली आहे. आता आपण त्यांना छान एकजीव करून घेऊया आणि रवीने घोटून घेऊया. डाळ किती छान घोटून झालेली आहे. आता आपण पुढील कृती करूया. शिजून झाली की आपण सांबार बनवायला घेऊया. सर्वप्रथम आपण कढईमध्ये थोडं तेल टाकून घेणार आहोत. तेल टाकून झालं की मग आपण त्यात लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेतली होती ती टाकूया. त्यानंतर मोहरी, कढीपत्ता, जिरे टाकून मस्त एकजीव करून घेऊया आणि त्यात 2 लाल मिरच्या घातल्या आहेत त्या देखील टाकूया. सांबार बनवताना जर आपण त्यात लाल मिरच्या घातल्या तर त्या आपण यात चटणी टाकूया. चटणी टाकून झाली की मग आपण त्यात थोडं धना पावडर, थोडा गरम मसाला, त्यानंतर हळद आपल्याला आता थोडीच घालायची आहे कारण आपण डाळ शिजवताना देखील हळद घातलेली होती. मस्त परतून घेऊया. बघा मस्त असा लाल रंग दिसतोय आपले मसाले मस्त. त्यानंतर आपण त्यात थोडं हिंग घालूया आणि परतून घेऊया. परतून झालं की मग आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती टाकून आपलं मिश्रण छान एकजीव करून घेऊया. बघा आपल्या सांबारचा रंग बघा किती छान असा रंग आलेला आहे आणि तरी देखील छान आलेली आहे. आता आपण थोडं त्यात पाणी घालूया आणि पुन्हा एकजीव करून घेऊया. आपल्या सांबारला छान उकळी येऊ देऊया आणि मग आपलं सांबार तयार आहे. त्यासाठी चवीनुसार मीठ घालूया. आपण डाळ शिजवताना देखील मीठ घातलेलं होतं त्यामुळे आपण आता थोडंच मीठ घातलेलं आहे. त्यानंतर हिरवी कोथिंबीर टाकून आपल्या सांबारला गार्निशिंग करूया. सांबारला उकळी येते तोवर आपण आपली इडली पाहून घेऊया. 10 मिनिटं झालेले आहेत. आपली इडली ही तयार झालेली असेलच. पाहूया. वाह बघा किती छान अशी इडली, पांढरी शुभ्र आणि जाळीदार इडली आपली तयार झालेली आहे. आता आपण पॅनमधून काढून घेऊया आणि गार झाल्यानंतर चाकूच्या साहाय्याने आपली इडली प्लेटिंग करूया. बघा अशा पद्धतीने एकदा इडली करून बघा. किती जाळीदार इडली आणि पांढरी शुभ्र मऊ आणि लुसलुशीत इडली तयार झालेली आहे. एकदा अशा पद्धतीने इडली करून बघा. आता आपण त्याची प्लेटिंग करूया. बघा आपलं सांबार आणि
काय ती इडली खूप छान अशी चवीला मस्त लागते. आणि आम्ही त्याच्यासोबत नारळाची चटणी देखील केलेली आहे. ही चटणीची रेसिपी आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये देखील शेअर केलेली होती, त्यामुळे चटणी पाहण्यासाठी तो व्हिडिओ नक्की बघा. आणि आमची इडली सांबार बनवण्याची साधी आणि सोपी पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप